नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। हॅलो फ्रेंड्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट बघितलं होतं। तर आता आपल्याला विचारलेलं आहे व्हॉट इज द स्केलर अँड व्हॉट इज द व्हेक्टर। मग आपण स्केलर कशाला म्हणणार आहे आणि व्हेक्टर कशाला म्हणणार आहे? स्केलर म्हणजे काय? अदिश राशी। स्केलरला आपण काय म्हणतोय? अदिश। म्हणजे अदिश म्हणजे काय? त्याला दिशा नाही। मग स्केलरची डेफिनेशन करताना आपण कशी करणार आहे? द क्वांटिटी which have no direction have only magnitude. It's called scalar quantity. अशा क्वांटिटीला आपण काय म्हणणार आहे? स्केलर क्वांटिटी म्हणणार आहे। स्केलर म्हणजे काय? अशी राशी, अशी क्वांटिटी ज्या क्वांटिटीला दिशा नाही पण त्याला मॅग्निट्यूड आहे, आपण त्याला मोजू शकतो, अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतोय? स्केलर क्वांटिटी म्हणतोय। आणि व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे सदिश राशी। व्हेक्टर द क्वांटिटी which have अशी क्वांटिटी which have a direction as well as magnitude. It's called vector quantity. मग आता समोरचा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे? समोरचा प्रश्न विचारला आहे डिस्प्लेसमेंट ही कोणती क्वांटिटी आहे, डिस्टन्स कोणती क्वांटिटी आहे, स्पीडला आपण कोणती क्वांटिटी म्हणणार आणि व्हेलोसिटीला कोणती क्वांटिटी म्हणणार आहे? तर तुम्ही सांगा मला, आपण डिस्टन्सला कोणती क्वांटिटी म्हणणार, डिस्प्लेसमेंटला आपण कोणती क्वांटिटी म्हणणार? डिस्प्लेसमेंट, नेक्स्ट आहे स्पीड, त्याच्यानंतर आहे व्हेलोसिटी आणि त्यानंतर विचारलं आहे टाइम। तर आपण डिस्टन्स सांगताना फक्त काय सांगतोय? अंतर सांगतोय। सविता 10 किलोमीटर गेली आहे, सविता 10 किलोमीटर अंतर क्रॉस करतीये, किंवा नेहा 20 किलोमीटर अंतर गेली, ती फक्त अंतर सांगते, ती डायरेक्शन सांगते का? नाही। तर म्हणून आपण जे डिस्टन्स काउंट करतोय याच्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड काउंट करतोय, डायरेक्शन सांगतोय का? नाही। म्हणजे ज्या क्वांटिटीमध्ये आपण फक्त मॅग्निट्यूड सांगतोय, डायरेक्शन सांगत नाही, अशा क्वांटिटीला आपण कोणती क्वांटिटी म्हणतोय? स्केलर क्वांटिटी म्हणतोय। म्हणून डिस्टन्स ही कोणती क्वांटिटी झाली? आपली स्केलर क्वांटिटी झाली। आता डिस्प्लेसमेंट मध्ये आपण काय करतो? आदित्य 90 किलोमीटर पूर्वेला गेला, नेहा 20 किलोमीटर पश्चिमेला गेली, याच्यामध्ये आपण काय करतोय? दिशा पण सांगतोय आणि अंतर पण सांगतोय। म्हणून डिस्प्लेसमेंट कोणती क्वांटिटी होईल? डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी होणार आहे। आता स्पीड जी आहे ही स्पीड पण स्केलर क्वांटिटी आहे। स्पीड मध्ये आपण दिशा सांगत नाही, फक्त मॅग्निट्यूड सांगतो, म्हणून स्पीड पण कोणती क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी आहे। आणि व्हेलोसिटी, वेग सांगत असताना आपण दिशा पण सांगतोय आणि किती अंतर कापतोय ते पण सांगतोय, म्हणजेच काय? व्हेलोसिटी जी आहे, व्हेलोसिटी व्हेक्टर क्वांटिटी झालेली आहे। टाइम सांगत असताना आपण फक्त सांगतोय 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, फक्त आपण मॅग्निट्यूड काउंट करतोय, आपण त्याची दिशा बघतो का? नाही, दिशा आपण सांगत नाही, म्हणून टाइम पण कोणती क्वांटिटी झाली? स्केलर क्वांटिटी झाली आहे। कळालं तुम्हाला स्केलर आणि व्हेक्टर म्हणजे काय? आता आपल्याला बघायचं आहे स्पीड अँड व्हेलोसिटी। स्पीड ही रिलेटेड आहे डिस्टन्सची आणि व्हेलोसिटी रिलेटेड आहे डिस्प्लेसमेंटची। तर स्पीडचं आपण जी डेफिनेशन आहे, स्पीड कसं म्हणतो आपण?
स्पीडला आपण मराठीमध्ये म्हणतो चाल. जर आपण बघितलं नेहा आणि शीतलची जर आपण स्पर्धा लावली, नेहाला आपण बाजारामध्ये जायला लावलं, नेहाला आणि शीतलला. नेहाच्या आणि शीतलच्या घरापासून जे बाजार आहे तो एक 10 मीटर अंतरावर आहे. तर जेव्हा नेहा आणि शीतल सोबत बाजारात जायला निघतायत, पण त्या दोघींची रेस लागल्यामुळं शीतल पटकन बाजारामध्ये जाते. ती एक 2 सेकंदामध्ये बाजारामध्ये पोहोचतीये. नेहाला बाजारामध्ये पोहोचायला 4 सेकंद लागत आहेत. याचाच अर्थ आपण काय म्हणतोय की शीतलची जी स्पीड आहे ती नेहाच्या स्पीडपेक्षा चांगली आहे. समजलं? स्पीड म्हणजे काय? एक वेग असतो चालण्याचा. स्पीड आणि व्हेलॉसिटी हे जवळजवळ समानच आहे. आता स्पीडची आपण डेफिनेशन कशी करणार? स्पीड म्हणजे काय? अ डिस्टन्स, ऑब्जेक्ट जे आहे ते काय करते? डिस्टन्स ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स ट्रॅव्हलिंग इन अ रिक्वायर्ड टाइम. मग आपण कसं लिहिणार आहे स्पीड? मग आपण स्पीड लिहित असताना असं लिहितो, स्पीड म्हणजेच डिस्टन्स ट्रॅव्हलिंग, म्हणजे जे ऑब्जेक्ट आहे तो जो ट्रॅव्हलिंग करत आहे, जो अंतर कापत आहे, तो अंतर किती कालावधीमध्ये कापत आहे त्याचा रेशो म्हणजेच काय? स्पीड आहे. कळालं तुम्हाला? म्हणजेच आपल्याला एखादं अंतर कापण्यासाठी 10 मीटर अंतर कापण्यासाठी जर 5 मिनिट लागत असेल तर त्यांचं गुणोत्तर म्हणजेच काय आहे? स्पीड आहे. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे व्हेलॉसिटी. मग आपण व्हेलॉसिटी कशाला म्हणणार आहे? व्हेलॉसिटीची पण डेफिनेशन अशीच आहे, फक्त तिथे थोडासा चेंजेस आहे. आणि ही स्पीड जी आहे, आता आपण बघितलं स्पीड कोणती क्वांटिटी आहे? स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. ओके. आणि स्पीडचं जे एसआय युनिट आहे, स्पीडचं एसआय युनिट काय आहे? स्पीडचं एसआय युनिट आहे मीटर पर सेकंद. आणि सीजीएस युनिट काय आहे? सीजीएस युनिट आहे सेंटीमीटर पर सेकंद. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे व्हेलॉसिटी. मग आपण व्हेलॉसिटी कशाला म्हणणार आहे? व्हेलॉसिटी म्हणजे काय? अ डिस्टन्स ट्रॅव्हलिंग by one direction of an object a distance traveling by one direction of an object in a unit time. एका विशिष्ट वेळेमध्ये जर एखादा ऑब्जेक्ट एकाच डायरेक्शनला डिस्टन्स कव्हर करत असेल तर त्याला काय म्हणतोय आपण? व्हेलॉसिटी म्हणतोय. मग आपण तिथे युनिट टाइम म्हणून आपण काय घेऊ शकतो? युनिट टाइम म्हणून आपण 1 सेकंद घेऊ शकतो, 1 मिनिट घेऊ शकतो, 1 हवर घेऊ शकतो. आणि जर मोठं लार्ज डिस्टन्स असेल तर आपण तिथे 1 इयर सुद्धा युनिट टाइम घेऊ शकतोय. आता डिस्प्लेसमेंट जे आहे व्हेलॉसिटीचं आपण असं पण म्हणू शकतो, डिस्प्लेसमेंट अकरिंग in a unit time is called velocity. मग velocity is the ratio of, velocity कशाचा रेशो आहे? velocity is the ratio of displacement upon time. ठीक आहे. कळालं तुम्हाला स्पीड अँड व्हेलॉसिटी? मग स्पीड अँड व्हेलॉसिटी बघत असताना आता आपल्याला माहिती आहे की स्पीड ही कोणती क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी आहे. तर व्हेलॉसिटी कोणती क्वांटिटी आहे? व्हेलॉसिटी इज स्केलर क्वांटिटी, व्हेक्टर क्वांटिटी. आता व्हेलॉसिटीचे सीजीएस एसआय युनिट काय आहे? एसआय युनिट आहे मीटर पर सेकंड अँड सीजीएस युनिट आहे
सेंटीमीटर पर सेकंद. इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलोसिटी. मग इफेक्ट काय होतोय स्पीड अँड डायरेक्शनचा व्हेलोसिटीवर काय परिणाम होतोय हे आपल्याला बघायचं आहे. आपल्याला बुक मध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे, एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय सांगितलंय, सचिन काय करतोय, सचिन गाडी चालवतोय. सचिन गाडी चालवत असताना तो स्ट्रेट गाडी चालवतोय, तो डायरेक्शन चेंज करत नाही. पण काय करतोय, तो गाडी चालवत असताना डायरेक्शन सेम असल्यामुळे त्याची जी स्पीड आहे ती स्पीड तो कमी जास्त करतोय. याचाच अर्थ काय, स्पीड कमी जास्त केल्यामुळे त्याचा परिणाम कशावर होतोय, व्हेलोसिटीवर होतोय. ओके, मग स्पीड कमी जास्त केल्यामुळे त्याची व्हेलोसिटी पण काय होते, कमी जास्त होते. मग आपण असं म्हणू शकतो का, व्हाईल चेंजिंग द स्पीड कीपिंग व्हेलोसिटी डायरेक्शन सेम. ओके, मग आपण असं लिहूया, जेव्हा आपण डायरेक्शन सेम ठेवतोय, जेव्हा आपण काय करतोय डायरेक्शन सेम ठेवतोय, तेव्हा त्याची स्पीड काय करतोय आपण गाडीची कमी जास्त करतोय आणि त्याचा परिणाम कशावर होतोय, व्हेलोसिटीवर होतोय. चेंजिंग स्पीड while keeping direction same. आता नेक्स्ट मध्ये काय दाखवले बघा, आपल्याला डायग्राम मध्ये दिसतंय बाजूला. सचिन काय करतोय, त्याची गाडी जी आहे ती घाटावरून चालवतोय. घाटावरून चालवत असताना तो त्याची डायरेक्शन बदलतोय. त्याची डायरेक्शन बदलल्यामुळे काय होते, त्याची स्पीड कमी करतोय तो. मग आपल्याला असं म्हणता येईल की जेव्हा आपण डायरेक्शन बदलतो तर गाडीची स्पीड कमी होती, म्हणजे गाडीची स्पीड चेंज होतीये. मग गाडीची स्पीड चेंज झालं, त्याचा परिणाम कशावर होतोय, व्हेलोसिटीवर होतोय. तर आपण असं लिहूया, चेंजिंग डायरेक्शन while keeping speed same. ओके, आता थर्ड काय आहे, थर्ड याच्यामध्ये सचिन राईड करत आहे. राईड करत असताना तो काय करतोय, त्याची जी बाईक आहे तो अशी चालवत आहे. जेव्हा त्याची बाईक तो वाकडी तिकडी चालवत आहे त्यावेळी काय करते, त्याची डायरेक्शन पण बदलते, स्पीड पण कमी जास्त करतोय. याचाच अर्थ काय, बाईकची डायरेक्शन बदलल्यामुळे, स्पीड कमी जास्त केल्यामुळे त्याचा परिणाम कशावर होतोय, व्हेलोसिटीवर होतोय. मग आपण असं म्हणू शकतो, चेंजिंग अ स्पीड as well as direction. ओके, समजलंय का तुम्हाला, स्पीड अँड डायरेक्शनचा व्हेलोसिटीवर काय परिणाम होतोय. चेंजिंग स्पीड कधी बदलते, जेव्हा आपण त्याची डायरेक्शन सेम ठेवतोय. बाईकची जेव्हा आपण डायरेक्शन सेम ठेवतोय, जेव्हा आपण डायरेक्शन बदलतोय तेव्हा त्याची स्पीड काय करतोय, सेम ठेवतोय. आणि परत व्हेलोसिटीवर आणखी कधी परिणाम होतोय, जेव्हा आपण त्याची स्पीड अँड डायरेक्शन दोन्ही बदलत असतो तेव्हा. ओके, तर आता आपल्याला नेक्स्ट काय बघायचं आहे, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. मग युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन आपण कशाला म्हणणार आहे, युनिफॉर्म म्हणजे एक समान गती अँड नॉन युनिफॉर्म म्हणजे नैक रेषीय गती. आता युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशनची आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, त्याच्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहे. आपण पुस्तकामध्ये जर बघितला तर आपल्याला असा एक चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये टायमिंग क्लॉक दिलेला आहे, अमरने किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे, अकबरने किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे आणि अँथोनीने किती डिस्टन्स किलोमीटर मध्ये कव्हर केलेलं आहे हे आपल्याला दिलेलं आहे. इथे मला जागा नाही पुरली त्यामुळे मी असं लिहिलेलं आहे. ओके, तर आता याच्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारले. पहिला प्रश्न काय विचारला, व्हॉट इज द क्वेश्चन, व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन नोटिंग ऑफ डिस्टन्सेस मेड बाय अमर, अकबर अँड अँथोनी. मग यांनी जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, ज्या टाइम इंटरवल मध्ये त्यांनी डिस्टन्स कव्हर केलेला आहे, की टाइमिंग इंटरवल काय आहे. जर आपण बघितलं टायमिंग क्लॉक मध्ये बघा, त्यांनी जे डिस्टन्स ट्रॅव्हलिंगला सुरुवात केली ती कधी केली, 5 वाजता स्टार्टिंग केलेली आहे. मग 5 वाजता त्यांचं डिस्टन्स किती होतं तिघांचं पण, अमरचं 0 किलोमीटर होतं,
अकबरचं पण 0 किलोमीटर होतं आणि अँथोनीचं पण 0 किलोमीटर होतं. मग 5 नंतर 5:30 ला परत त्यांनी त्यांची किती डिस्टन्स कव्हर केले ते बघितलंय. 5:30 नंतर परत 6 ला बघितलंय किती डिस्टन्स आहे तिघांमधलं. 6:30 नंतर 6:30, 6:30 नंतर 7 वाजता, 7 नंतर 7:30 आणि 7:30 नंतर 8 वाजता. म्हणजे त्यांच्यामध्ये कितीचा त्या इंटरव्हल मध्ये, त्या टाइम इंटरव्हल मध्ये कितीचा डिफरन्स आहे, हाफ अवरचा आपल्याला डिस्टन्स दिसतोय, हाफ अवरचा आपल्याला डिफरन्स दिसतोय. ओके, तर इथे आपण आन्सर काय लिहिणार आहे, हाफ अवर किंवा 30 मिनिट्स. तर आपण इथे लिहूया 30 मिनिट्सचा आपल्याला त्याच्यामध्ये काय दिसतोय, डिफरन्स दिसतोय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेला आहे, हु हॅज अ कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरव्हल. आता इक्वल टाइम इंटरव्हल मध्ये इक्वल डिस्टन्स कुणी कव्हर केलेला आहे. ओके, आता 5 ला अमरचं डिस्टन्स किती होतं, 5 PM ला 5 वाजता त्याचं डिस्टन्स होतं 0 किलोमीटर. 5:30 वाजता त्याचं डिस्टन्स किती होतं, 20 किलोमीटर. म्हणजे अर्ध्या तासात त्याचं डिस्टन्स किती होतं, 20 किलोमीटर. मग 6 वाजता किती होतं, 6 टायमिंगला 6 o'clock ला त्याचं डिस्टन्स होतं 40 किलोमीटर. म्हणजे त्याचं अर्ध्या तासाने डिस्टन्स किती वाढलंय, 20 किलोमीटर वाढलंय. बरोबर. आता परत अर्ध्या तासाने अमरचं डिस्टन्स किती वाढते हे आपण बघूयात. 6 वाजता त्याचं डिस्टन्स होतं 40 किलोमीटर आणि 6:30 वाजता अमरचं डिस्टन्स किती झालेलं आहे, 60 किलोमीटर. परत 20 मिनिटाचं डिस्टन्स वाढलेलं आपल्याला दिसतंय 7 वाजता. म्हणजे परत हाफ आवरली बघितलं त्याचं डिस्टन्स किती वाढलंय, परत 20 इन्क्रीज झाले, 60चं झालंय 80 किलोमीटर. परत 7:30 ला त्याचं डिस्टन्स परत 20 इन्क्रीज झालंय आणि ते किती झालंय, 100 किलोमीटर. परत त्याचं हाफ आवरने डिस्टन्स, कुणाचं, अकबरचं हाफ आवरने डिस्टन्स इन्क्रीज होतंय, ते किती झालंय, 120 किलोमीटर. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल का, अमरने इक्वल टाइम इंटरव्हल मध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर केले. ओके, म्हणजेच इक्वल टाइम इंटरव्हल किती होता, हाफ अवर, अँड डिस्टन्स कव्हर कितीने केलंय, कितीने त्यांनी वाढत गेलं, त्याचं जे डिस्टन्स त्यांनी कव्हर केलेलं 20 किलोमीटरने त्यांनी डिस्टन्स वाढवत गेलेलं आहे, इन्क्रीज करत गेलेलं आहे. 20चं झालं होतं त्याचं आफ्टर हाफ अवर 40, त्याच्यानंतर परत आफ्टर हाफ अवर 60 झालंय. असं त्याचं जे कव्हर केलेलं डिस्टन्स आहे ते कसं वाढत गेलेलं आहे. आता आपण अकबरचं बघूया. अकबरचं डिस्टन्स 5 ला किती होतं, 5 o'clock ला 0 किलोमीटर होतं. ओके, आणि 5:30 ला किती झालंय, 18 किलोमीटर झालंय. 5:30 ला किती, 6 o'clock ला किती झालंय, 36. म्हणजे 80 किलोमीटर इन्क्रीज झालंय त्याचं डिस्टन्स जे कव्हर केलंय ते. अकबरनी 6:30 o'clock ला जे डिस्टन्स कव्हर केले ते किती किलोमीटर केले, 42. म्हणजेच त्यांनी डिस्टन्स किती वाढले, त्याचं पहिले होतं 6 ला 36. हाफ अवर मध्ये त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केले, तर 6 किलोमीटर. इथे त्याचं डिस्टन्स किती होते हाफ अवर मध्ये, 80. आता इथे डिस्टन्स कमी झालंय. इथे परत बघा डिस्टन्स परत वाढले, इथे 22 त्याचं डिस्टन्स इन्क्रीज झालेलं आपल्याला दिसतंय. परत इथे 15 इन्क्रीज झालेलं दिसतंय. आणि परत इथे म्हणजे त्याचं डिस्टन्स जे आहे ते कुठे कमी होते, कव्हर केलेल्या डिस्टन्स जो कुठे जास्त होतंय. टाइम इंटरव्हल तोच आहे, पण ते डिस्टन्स जे कव्हर केलेलं आहे ते सेम आहे का, नाही. म्हणून अकबरने डिस्टन्स जे कव्हर केलेलं आहे ते कसं आहे, अनइक्वल डिस्टन्स आहे सेम टाइम इंटरव्हल मध्ये. ओके, लक्षात येत आहे ना. आता अँथोनीने जे डिस्टन्स कव्हर केले ते पण बघा कसं आहे. 5 o'clock ला किती होतं, अँथोनीने डिस्टन्स कव्हर केलेलं 0 होतं, 0 किलोमीटर. आफ्टर हाफ अवरनी त्याचं डिस्टन्स किती झालंय, 5:30 o'clock ला 40 किलोमीटर. म्हणजे त्यांनी अर्ध्या तासामध्ये किती डिस्टन्स कव्हर केले, 40 किलोमीटर केले. आफ्टर द हाफ अवर 6 o'clock अँथोनीने किती डिस्टन्स कव्हर केले, 28 किलोमीटर. म्हणजे त्याचं डिस्टन्स कितीने वाढलंय, 14 वाढलंय. अगेन आफ्टर हाफ अवर 6:30 अँथोनी अक्रॉस द डिस्टन्स 42 किलोमीटर. अगेन त्याचं डिस्टन्स कितीने वाढलंय, 14 वाढले. म्हणजे त्याचा डिस्टन्स कव्हर करायचा जो इंटरव्हल टायमिंग आहे तो कसा आहे, 14. म्हणजेच अँथोनीनी पण डिस्टन्स जे कव्हर केलेला आहे तो 14 डिस्टन्स कव्हर करतोय. 40 पेक्षा कमी आहे का नाही, 14 पेक्षा जास्त आहे का नाही, त्याचा एक स्पेसिफिक त्यांनी डिस्टन्स कव्हर केलेला आहे 14 किलोमीटर्स. ओके, अगेन त्यांनी 40 हाफ अवर नंतर किती केलंय, 6:30 ला 42 किलोमीटर होतं. 7 ला किती झाले, 7 o'clock ला
56 किलोमीटर, म्हणजे परत 14 किलोमीटर त्याने क्रॉस केलंय. 7:30 ला 70 किलोमीटर, आफ्टर द 8 o'clock ला त्याने 84. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की इक्वल डिस्टन्स कोणी कव्हर केलेला आहे, अमर अँड अँथोनीनी. तर आपण इथं आन्सर लिहूया, अमर अँड अँथोनी कव्हर इक्वल डिस्टन्स. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, आर ऑल द डिस्टन्सेस कव्हर बाय अकबर इन अ फिक्स टाइम इंटरवल इन द सेम. मग अकबरने जे डिस्टन्स कव्हर केलेला आहे ते फिक्स टाइम इंटरवल मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स आहे का. हे बघा इथे अकबरने 0 to 8 5 o'clock ला 0 किलोमीटर डिस्टन्स होतं त्याचं, 5:30 o'clock ला 18 किलोमीटर होतं, 6 o'clock ला 36 होतं. म्हणजे त्याचं डिस्टन्स जे आहे ते 18 नी इन्क्रीज झालेलं होतं. 6:30 o'clock ला 42 झालं होतं, फक्त 6 ने इन्क्रीज झालं होतं. इथे त्याचं डिस्टन्स होतं 18, इथेही 18 होतं, 18 वाढत गेलं, पण नंतर त्याचा डिस्टन्स जो कव्हर केलेला आहे हाफ अवर मध्ये ते कमी झालेलं आहे. इथे पण आहे ते इथं सेम इंटरव्हल मध्ये सेम डिस्टन्स कव्हर केलेला आपल्याला दिसत नाहीये. त्यांनी वेगवेगळे डिस्टन्स कव्हर केलेला आहे, कुठे कमी केलेला आहे तर कुठे जास्त केलेलं आहे. तर आपण म्हणणार का अकबरने जे डिस्टन्स कव्हर केलं आहे ते युनिफॉर्म आहे, नाही ते युनिफॉर्म नाही. तर आपण असं म्हणू नो. इथे आपण म्हणणार आहे नो. क्वेश्चन नंबर 4 काय विचारलाय आपल्याला, कन्सिडरिंग द डिस्टन्स कव्हर बाय अमर, अकबर अँड अँथोनी इन अ फिक्स टाइम इंटरवल, व्हॉट कॅन यू से अबाउट देअर स्पीड. आता आपल्याला विचारलंय अमर, अकबर अँड अँथोनीनी जी डिस्टन्स कव्हर केलं होतं सेम टाइम मध्ये, सेम इंटरवल मध्ये, तर त्यांची स्पीड सेम होती का, तर नाही. अमरची स्पीड कितीने वाढतीये, 20 किलोमीटरने वाढते. अकबरची तर नॉन युनिफॉर्म आहे, त्याची कधी कमी स्पीड होते कधी जास्त होतीये. पण अँथोनीने तसं केलंय का, तर अँथोनीची पण स्पीड जी आहे ती युनिफॉर्म आहे, त्याची स्पीड आहे ती 14 ने इन्क्रीज होती. ओके. तर आपण असं म्हणू शकतो की त्यांची जी स्पीड आहे ती सेम नाही. अमर अँड अँथोनीची जी स्पीड आहे ती युनिफॉर्म आहे आणि अकबरची जी स्पीड आहे ती नॉन युनिफॉर्म आहे. ओके. मग आपण असं म्हणू अमरची स्पीड कशी आहे, युनिफॉर्म. अकबरची नॉन युनिफॉर्म स्पीड आहे, नॉन युनिफॉर्म. अँड अँथोनीची पण स्पीड कशी आहे, युनिफॉर्म आहे. ओके. समजलं तुम्हाला. युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म म्हणजे आपण युनिफॉर्मची डेफिनेशन कशी करताना कशी करणार आहे. युनिफॉर्म मोशन म्हणजे व्हेन an object cover a distance in equal interval time, it's called a uniform motion. Okay. युनिफॉर्म मोशनची आपण डेफिनेशन कशी लिहिणार, when an object cover equal distance in equal interval time, it's called युनिफॉर्म मोशन. यालाच आपण काय म्हणणार आहे, युनिफॉर्म मोशन म्हणणार आहे. आणि नॉन युनिफॉर्म मोशनची डेफिनेशन पण आपण अशाच पद्धतीने करणार आहे. काय, व्हेन अन ऑब्जेक्ट कव्हर अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल टाइम, इट्स कॉल्ड अ नॉन युनिफॉर्म मोशन. व्हेन अन ऑब्जेक्ट covered a distance unequal distance in equal time interval
इट्स कॉल्ड नॉन युनिफॉर्म ओके. आता आपल्याला बघायचं आहे ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन म्हणजे काय? ऍक्सिलरेशन म्हणजे त्वरण. ऍक्सिलरेशन आपण काय म्हणतोय? त्वरण. तुम्ही कधी लहानपणी बघितलं असेल चेंडूवर तुम्ही एखादा बॉल, एखादी फळी आहे आणि त्या फळीवर तुम्ही काय केलं, एक बॉल सोडला, तर तो बॉल पहिले त्याची स्पीड जी आहे ती कमी असते, नंतर त्या बॉलची स्पीड जी आहे ती हळूहळू वाढत जाते उतरताना त्या फळीवरून, आणि नंतर परत त्या बॉलची स्पीड जी आहे ती कमी होती. त्याला आपण काय म्हणतोय? ऍक्सिलरेशन म्हणतोय. आपण अजून एक ऍक्सिलरेशनचं उदाहरण बघूयात. आपल्या गाडीचं ऍक्सिलरेटर. आपण गाडीचं जे ऍक्सिलरेटर आहे त्याची काय करतोय, त्या ऍक्सिलरेटरच्या साहाय्याने आपल्या गाडीची स्पीड कधी कमी करतोय, कधी जास्त करतोय, हो ना. तर आपण त्यालाच काय म्हणतोय? ऍक्सिलरेशन असं म्हणतोय. कधी तुम्ही आणखी एखादं उदाहरण जर सांगायचं झालं, गार्डन मध्ये गेला असाल तर गार्डन मध्ये तुम्ही घसरकुंडी खेळतात ना. घसरकुंडी खेळत असताना काय होतंय, तुम्ही घसरकुंडी खेळत असताना जेव्हा तुम्ही घसरकुंडीवरून घसरतात, तर घसरकुंडीवरून घसरत असताना त्याची जी सुरुवातीची व्हेलोसिटी असते ती फार कमी असते. परत मिडलला आल्यावर त्याची व्हेलोसिटी वाढत जाते, परत खाली आल्यावर त्याची व्हेलोसिटी कमी होतीये. ओके, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? ऍक्सिलरेशन म्हणतो. मग आपण ऍक्सिलरेशनची डेफिनेशन कशी तयार करणार? ऍक्सिलरेशनची डेफिनेशन काय आहे? द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, इट्स कॉल्ड ऍक्सिलरेशन. त्यालाच आपण काय म्हणतोय? ऍक्सिलरेशन म्हणतोय. ओके, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलोसिटी म्हणजेच काय? व्हेलोसिटी काय होती? कमी जास्त होती. त्यालाच आपण काय म्हणतोय? विथ रिस्पेक्ट टू टाइम, इट्स कॉल्ड ऍक्सिलरेशन. आपण ऍक्सिलरेशन कसं लिहितोय? ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय आहे आपला? ऍक्सिलरेशन कसं लिहितो आपण? व्हेलॉसिटी अपॉन टाइम. मग आपण एखाद्या वाहनाची व्हेलॉसिटी देत असताना, ऍक्सिलरेशन काउंट करत असताना आपण सुरुवातीची व्हेलॉसिटी आणि शेवटची व्हेलॉसिटी घेत असतो. मग आपण त्याला कसं कन्क्लूड करणार? ऍक्सिलरेशन काढत असताना ऍक्सिलरेशन इज इक्वल टू, आपण जी सुरुवातीची व्हेलॉसिटी आहे त्याला म्हणणार आहे u, अँड फायनल व्हेलॉसिटी v मीन्स फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. तर आपण फायनल जी व्हेलॉसिटी आहे, फायनल व्हेलॉसिटी कशाने दाखवतोय? फायनल व्हेलॉसिटी मीन्स, फायनल व्हेलॉसिटी साठी आपण अल्फाबेट यूज करणार आहे v, अँड इनिशियल व्हेलॉसिटी साठी अल्फाबेट यूज करणार आहे u. ओके, अँड टाइम साठी आपण t वापरतोय. मग याला आपण कसं लिहिणार? e इज इक्वल टू v मायनस u अपॉन t. ओके, समजले तुम्हाला एवढं? इफ द व्हेलॉसिटी of an object if the velocity of an object changing during is called acceleration motion. मग आपण ऍक्सिलरेशन मोशन कशाला म्हणतोय? जर एखाद्या ऑब्जेक्टची जी व्हेलॉसिटी आहे ती त्याच्या लागणाऱ्या कालावधीनुसार, वेळेनुसार जर कमी जास्त होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? ऍक्सिलरेशन मोशन असं म्हणतोय. ओके, मग आपल्याला ऍक्सिलरेशनचे कोणते कोणते टाइप्स आहेत ते बघायचं आहे. तर ऍक्सिलरेशनचे टाइप्स आहेत पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन, निगेटिव्ह ऍक्सिलरेशन आणि झिरो ऍक्सिलरेशन. मग आपण पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन कधी म्हणणार आहे? पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन म्हणजे काय?
मी तुम्हाला थोडक्यात सांगते पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन म्हणजे काय, जेव्हा व्हेलोसिटी ही इन्क्रीज होतीये, एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलोसिटी काय होतीये, इन्क्रीज होतीये, त्याला काय म्हणणार आपण, व्हेन अन ऑब्जेक्ट velocity has increased, it's called a positive acceleration. त्यालाच आपण काय म्हणतोय, पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन. निगेटिव्ह म्हणजे काय, जेव्हा ऑब्जेक्टची व्हेलोसिटी जी आहे ती डिक्रीज होते तेव्हा आपण त्याला काय म्हणणार, निगेटिव्ह ऍक्सिलरेशन. व्हेन अन ऑब्जेक्ट व्हेलोसिटी हॅज डिक्रीजेस, इट्स कॉल्ड निगेटिव्ह ऍक्सिलरेशन. जर ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला काही चेंजेस होताना दिसत नाही, ते ऑब्जेक्ट जसा आहे तसा स्टेबल आहे, तर त्याला आपण काय म्हणणार, झिरो ऍक्सिलरेशन म्हणणार. म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या व्हेलोसिटी मध्ये आपल्याला काहीच चेंजेस दिसत नाही, की जशाला तशीच दिसते. व्हेन व्हेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट हॅव नॉट एनी चेंजेस, any changes, it's said to be zero acceleration. Okay, कळलं तुम्हाला acceleration motion म्हणजे काय, if the velocity of an object changing the during a certain time period, it's called acceleration motion. मग ऍक्सिलरेशनचे टाइप्स कोणते कोणते आहे, पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन, निगेटिव्ह ऍक्सिलरेशन आहे, झिरो ऍक्सिलरेशन. पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन मध्ये काय होते, व्हेलोसिटी इन्क्रीज होतीये. निगेटिव्ह ऍक्सिलरेशन मध्ये काय होते, व्हेलोसिटी डिक्रीज होती, त्यालाच आपण डिक्लेरेशन पण म्हणू शकतोय. निगेटिव्ह ऍक्सिलरेशनला आपण काय म्हणू शकतो, डिक्लेरेशन पण म्हणू शकतोय. ओके, अँड झिरो ऍक्सिलरेशन म्हणजेच काय, झिरो ऍक्सिलरेशन म्हणजे ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टची जी व्हेलोसिटी आहे ती काही चेंज होत नाहीये, ती इन्क्रीज पण होत नाही, ती डिक्रीज पण होत नाही, ती जशाला तशी आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, झिरो ऍक्सिलरेशन म्हणणार आहे. ओके.